स्टुडंट, कालच्या तासाला आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. तर कालच्या लेक्चरला आपण बघितलं 16, 17 आणि 18 ग्रुप यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले एलिमेंट्स, नंतर ॲटॉमिक प्रॉपर्टीज आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा आपण स्टडी केलेला आहे. आज आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. तर ग्रुप 16 एलिमेंट्स जे आहेत ऑक्सिजन फॅमिली, काल बघितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे एलिमेंट प्रेझेंट आहेत ते आहेत ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम हे त्याचे एलिमेंट्स आहेत. तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत? ऑक्सिजन इज गॅस while other elements are solid at room temperature. Oxygen and sulfur are non-metals while selenium and tellurium are metalloids. Polonium is metal and radioactive. Half-life is 13.8 days. तर मेटॅलिक कॅरेक्टरचा इथे स्टडी करत असताना मेटॅलिक कॅरेक्टर हे टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जात आहेत. ऑक्सिजन अँड सल्फर नॉन मेटल्स आहेत. सेलेनियम अँड टेल्युरियम मेटॅलॉइड्स आहेत. पोलोनियम मेटल आहे. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ ॲटॉमिक नंबर्स. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हा ॲटॉमिक नंबर जसा इन्क्रीज होत जाईल टॉप टू बॉटम, त्या पद्धतीने मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होत जाणार आहे. तर याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे बुकमध्ये. Why is there a large difference between melting and boiling points of oxygen and sulfur? दोघांच्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स मध्ये एवढा डिफरन्स का आहे? तर ऑक्सिजनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे, ऑक्सिजन जो आहे त्याचा मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉइंट हा कमी असेल आणि सल्फरचा जास्त असेल. का असेल असं? तर ऑक्सिजन जो आहे तो O2 मॉलिक्यूल आहे. O2 या फॉर्म मध्ये, सल्फर आहे हा पॉलीॲटॉमिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो. S8 या फॉर्म मध्ये तो प्रेझेंट आहे. तर ॲटॉमिक नंबर सुद्धा त्याचा जास्त आहे आणि साईज सुद्धा मोठी आहे. त्याच्यामुळे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स हे दोघांचे डिफरंट आहेत आणि दोघांमध्ये खूप लार्ज डिफरन्स आहे. त्याचबरोबर वॉन्डरवॉल फोर्सेस जे आहेत S8 मध्ये ते खूप जास्त आहेत. त्याचा सल्फरची साईज मोठी असल्यामुळे S8 मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामुळे वॉन्डरवॉल फोर्सेस त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत. वॉन्डरवॉल फोर्सेस म्हणजे काय? तर एक S ॲटम आणि असे 8 S ॲटम. S8 म्हणजे सल्फरचे 8 ॲटम्स एकत्र आल्यानंतर S8 हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. तर S आणि दुसरा S याचे एक न्यूक्लियस, दुसऱ्याचं आणि त्याच्या आजूबाजूला हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतायत. ते रिव्हॉल्व होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या दोघांमध्ये रिपल्शन आहे, पण हा इलेक्ट्रॉन आणि दुसरा न्यूक्लियस याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. त्याच पद्धतीने हा इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ॲटमचा न्यूक्लियस यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन आणि रिपल्शन या दोघही गोष्टी इथे आहेत. त्यांनाच म्हटलेलं आहे वॉन्डरवॉल फोर्सेस. आणि हे वॉन्डरवॉल फोर्सेस O2 मॉलिक्यूल पेक्षा S8 मॉलिक्यूल मध्ये जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे. म्हणून मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दोघांच्या जास्त डिफरन्स आहे. तर इथे फिजिकल प्रॉपर्टी 16 ग्रुप्स मध्ये आपण बघितलं. ऑक्सिजन, सल्फर नॉन मेटल्स आहेत. सेलेनियम, टेल्युरियम मेटॅलॉइड्स आहेत. पोलोनियम मेटल आहे. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ ॲटॉमिक नंबर. ऑल एलिमेंट शोज ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी म्हणजे काय? तर एकापेक्षा जास्त फिजिकल फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतात. ह्याचं एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचं आहे. सल्फरसाठी रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर, ते दोघं एकमेकांचे ॲलोट्रॉप्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या फिजिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात, त्यांना ॲलोट्रॉप्स असं म्हणतात. पुढे ग्रुप 17 एलिमेंट हॅलोजन फॅमिली. ह्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन आर गॅसेस. फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस. ब्रोमीन इज लिक्विड. आयोडीन इज liquid at
room temperature. Fluorine is yellow, chlorine is greenish yellow, bromine is red, and iodine is violet. नंतर फ्लोरीन अँड क्लोरीन इज रिॲक्ट विथ वॉटर, म्हणजे सोल्युबल आहेत वॉटर बरोबर, बट ब्रोमीन अँड आयोडीन इज स्पेअरिंगली सोल्युबल इन वॉटर. इझिली सोल्युबल नाही आहेत, तर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंट्स कुठले असतील? क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड और हायड्रोकार्बन. अशा पद्धतीच्या ऑर्गॅनिक सॉल्वंट्स मध्ये ब्रोमीन आणि आयोडीन हे इझिली सोल्युबल आहेत. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीज ऑफ हॅलोजन मॉलिक्यूल ॲज फॉलोज ॲज. तर बघा बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ची ऑर्डर काय आहे? क्लोरीन क्लोरीन ह्याची बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ही सगळ्यात जास्त आहे ब्रोमीन पेक्षा, क्लोरीन पेक्षा आणि आयोडीन पेक्षा. तर ही जास्त काय आहे? त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघायचे. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ऑफ F2 मॉलिक्यूल. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी F2 मॉलिक्यूल साठी आहे 158.8 किलोजूल पर मोल इनवर्स. क्लोरीन मॉलिक्यूल साठी आहे 242.6 किलोजूल मोल इनवर्स. तर फ्लोरीन साठी ती 158 आहे, क्लोरीन साठी 242 आहे. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी मध्ये डिफरन्स काय आहे? एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत तरी सुद्धा. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे काय? तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. तर F2 मॉलिक्यूलचा जर आपण स्टडी केला तर F2 मॉलिक्यूल फ्लोरीनची जी साईज आहे त्या ग्रुपमध्ये इतर एलिमेंट पेक्षा सगळ्यात कमी आहे. फ्लोरीनची साईज ही सगळ्यात कमी आहे. त्याच्यामुळे F2 मॉलिक्यूल जो आहे तर फ्लोरीनचा एक ॲटम आणि दुसरा ॲटम यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये रिपल्शन होईल आणि साईज स्मॉल असल्यामुळे त्यांचा जो बॉन्ड लेंथ आहे ती छोटी आहे. बॉन्ड लेंथ छोटी असल्यामुळे त्यांच्यामधलं रिपल्शन हे जास्त असेल. रिपल्शन जास्त आहे म्हणून तो बॉन्ड वीक आहे आणि बॉन्ड वीक आहे म्हणून बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ही फ्लोरीनसाठी जास्त आहे. याच्या अपोजिट जर आपण बघितलं तर क्लोरीनची साईज ही फ्लोरीनपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स असतील दोघे ॲटम्स ते एकमेकांपासून लांब असतील. बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे, साईज जास्त असल्यामुळे ते एकमेकांपासून लांब असतील. ते एकमेकांना रिपेल करणार नाही. त्याच्यामुळे तो जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग असेल. स्ट्रॉंग असल्यामुळे त्याची बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ही F2 मॉलिक्यूल पेक्षा जास्त आहे. F2 मॉलिक्यूल पेक्षा ती जास्त आहे. म्हणून इथे क्लोरीनची जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे ती ब्रोमीन, फ्लोरीन आणि आयोडीन या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. नंतर फिजिकल प्रॉपर्टी फॉर ग्रुप 18 एलिमेंट्स. ग्रुप 18 एलिमेंट्स. तर बघा ऑल द नोबल गॅसेस आर मोनोॲटॉमिक. जे नोबल गॅसेस आहे 18 एलिमेंट्स मधले हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन हे मोनोॲटॉमिक स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. कारण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे म्हणून मोनोॲटॉमिक फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतात. दे आर कलरलेस, odorless, tasteless. They are sparingly soluble in water. Easily soluble नसतात वॉटर मध्ये. They have very low melting and boiling points because the only type of atomic interactions in these elements is weak dispersion forces. इंटरॲटॉमिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय? तर एकाच मोनोॲटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे एकच ॲटम आहे. त्या ॲटम मध्ये पॉझिटिव्ह न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन असेल, पण प्रत्येक इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल. हे रिपल्शन आणि अट्रॅक्शन यालाच म्हटलेलं आहे इंटरॲटॉमिक इंटरॅक्शन. त्याच्यामुळे तिथे वॉन डेर वॉल्स फोर्सेस काही प्रमाणात प्रेझेंट असतात. म्हणून
त्यांचा जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहे तो कमी असतो. Helium has the lowest boiling point, that is 4.2 Kelvin. हेलियमचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे तो आहे 4.2 केल्विन. The anomalous behavior of oxygen. Anomalous behavior of oxygen. Anomalous behavior of oxygen म्हणजे काय? तर या ऑक्सिजन फॅमिलीमध्ये जे इतर एलिमेंट्स असतील त्याच्या प्रॉपर्टीज आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. त्या सगळ्यांपेक्षा हा डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतो, त्याला anomalous बिहेवियर असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या या प्रॉपर्टीज कुठल्या कारणाने प्रेझेंट आहेत? तर anomalous behavior is due to small size, high electronegativity, absence of inner d orbitals. Absence of inner d orbitals. ऑक्सिजन फॅमिलीमध्ये इतर एलिमेंट्स पेक्षा सगळ्यात स्मॉल साईज ऑक्सिजनची आहे. तो हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही टॉप टू बॉटम कमी होत जाते आणि त्याचबरोबर ऍब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल्स आहे. काल आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं. He2s2 2p4 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ऍब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल्स असल्यामुळे साईज सुद्धा स्मॉल आहे आणि तो anomalous बिहेवियर दाखवतो. नंतरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काल बघितलेलं आहे. तर ऑक्सिजन इज गॅस, ऑल आर सॉलिड, ऑक्सिजन डायॲटॉमिक, अदर पॉलीॲटॉमिक. तर ॲटॉमिसिटी जर आपण बघितलं तर ऑक्सिजन हा डायॲटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, O2 या फॉर्म मध्ये. आणि दुसरे जर बघितले तर ते पॉलीॲटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल P4 किंवा S8. ऑक्सिजन हा डायॲटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. दुसरे जे एलिमेंट्स आहेत ते पॉलीॲटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. नंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण जर बघितली तर O2 इज पॅरामॅग्नेटिक, अदर्स डायमॅग्नेटिक. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये प्रेझेंट आहे म्हणून तो पॅरामॅग्नेटिक आहे आणि बाकीचे जे एलिमेंट्स असतात ते डायमॅग्नेटिक असतात. पुढे फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड इन हायड्राइड्स, अल्कोहोल्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. ऑक्सिजन हा हायड्रोजन बॉम्ब फॉर्म करू शकतो हायड्राइड्स बरोबर, अल्कोहोल्स बरोबर किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड्स बरोबर सुद्धा. तर जे बाकीचे मेंबर्स आहेत ते फक्त हायड्रेट्स फॉर्म करतात. तर ऑक्सिडेशन स्टेट जर बघितली तर ऑक्सिजन शोज -2, -1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. -2, -1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. तर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते -2, +2, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ऑक्सिजन हायर म्हणजे +4 किंवा +6 ऑक्सिडेशन स्टेट का दाखवत नाही? कारण ऍब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटल्स नसल्यामुळे तो त्याचं ऑर्बिट एक्सपांड करू शकत नाही, म्हणून हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन मध्ये ऍबसेंट असते. कॉमन कोव्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. कॉमन कोव्हॅलन्सी जी आहे ऑक्सिजनची ती 2 आहे आणि काही रेअर केसेस मध्ये ती 4 असते. आणि इतर जे एलिमेंट्स आहेत त्यांची कोव्हॅलन्सी ही 4 आहे. तर anomalous बिहेवियर हे इतरांपेक्षा वेगळं असण्याचं कारण काय? तर स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ऍब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल. पुढे anomalous बिहेवियर ऑफ फ्लोरीन. फ्लोरीन हा सुद्धा त्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असलेले इतर हॅलोजन्स यांच्यापेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतो. तर का दाखवतो त्याची कारणं सुद्धा सेम आहेत. ऑक्सिजन सारखी स्मॉल ॲटॉमिक साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स अँड लो SF बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की लो SF बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ही खूप कमी आहे. का कमी आहे? कारण तो बॉन्ड वीक आहे म्हणून बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ही कमी आहे.
तर अनॉमलस बिहेवियर बघायचे आहे आपल्याला फ्लोरीनसाठी. आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर all higher for fluorine than accepted from the traits set by other halogens. Ionization enthalpy, electronegativity आणि electrode potential हे कसं आहे, जास्त आहे फ्लोरीनसाठी कारण त्याची साईज स्मॉल आहे म्हणून. आयनायझेशन एन्थाल्पी लास्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी लागणारी एनर्जी ही जास्त असेल, साईज स्मॉल असेल, त्याच्यामुळे लास्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये अट्रॅक्शन प्रेझेंट असेल म्हणून आयनायझेशन एन्थाल्पी जास्त लागेल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची सगळ्यात जास्त आहे म्हणून इतर हॅलोजन्स पेक्षा त्याची आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे जास्त आहे. तर आयनिक अँड कोव्हॅलेंट रेडियाय, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आर क्वाइट लोअर दॅन एक्सेप्टेड. तर इतर एलिमेंट्स पेक्षा कोव्हॅलेंट रेडियस किंवा आयनिक रेडियस ही त्याची कमी आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कमी आहे ड्यू टू स्मॉल साईज. एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही सुद्धा कमी आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी का कमी आहे हे आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. कंपॅरिझन बघितलं होतं फ्लोरीन आणि क्लोरीनसाठी. तर साईज स्मॉल असल्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही कमी आहे कारण येणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामधलं अट्रॅक्शन वाढतं म्हणून लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी त्याला येते. तर anomalous behavior of fluorine is due to its small size, highest electronegativity, low SF dissociation enthalpy, and non-availability of d orbitals in valence shell. चार इथे रिझन आहेत. कुठले? पहिलं स्मॉल साईज, हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, लो SF bond dissociation enthalpy and non-availability of d orbitals. Most of the reactions of fluorine are exothermic reaction आहेत कारण bond dissociation enthalpy ही त्याची कमी आहे म्हणून it forms only one oxo acid while other halogens form number of oxo acids. हा फक्त HOF या टाईपचा ऑक्सो ऍसिड तयार करतो आणि इतर एलिमेंट्स हे नंबर ऑफ ऑक्सो ऍसिड तयार करतात. हायड्रोजन फ्लोराइड इज लिक्विड with boiling point 293 Kelvin due to strong hydrogen bonding, while other hydrogen halides are gases. तर हायड्रोजन फ्लोराइड जो आहे तो कसा आहे, लिक्विड आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट 293 केल्विन आहे. कारण काय, तर स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग त्याची फ्लोरीन बरोबर आहे म्हणून. फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यामुळे त्याचं हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग झालं आणि ते स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो आणि त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा हाय आहे. तर anomalous बिहेवियर ऑक्सिजन आणि फ्लोरीन साठी आपण बघितलं. दोघांमध्ये रिजन सेमच आहेत. स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स आणि फ्लोरीन साठी एक म्हणजे लो SF बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ 16, 17 and 18. तर याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट हा महत्वाचा पॉइंट आहे केमिकल प्रॉपर्टीज साठी. तर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ग्रुप 16 एलिमेंट्स मध्ये जर आपण बघितलं, ग्रुप 16 एलिमेंट साठी त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NH2 NP4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2 NP4. स्टेबल नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी गरजेचे आहे 2 इलेक्ट्रॉन. तर 2 इलेक्ट्रॉन तो एलिमेंट घेईल किंवा शेअर करेल म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल -2 or +2.
-2 और +2 ही ग्रुप 16 एलिमेंटसाठी ऑक्सिडेशन स्टेट कॉमन असेल. तर ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन हा -2 हा काही केसेसमध्ये दाखवतो. ऑक्सिजन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, शोज कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. पण काही केसेसमध्ये तो कुठली ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो तर बघा OF2 मध्ये तो +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. नंतर परऑक्साईड जे असतील पेरॉक्साईड H2O2 असेल, Na2O2 असेल, हे पेरॉक्साईड मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 आहे. कॉमन त्याची -2 किंवा +2 असेल, तर काही वेळेस तो +2 दाखवतो, काही वेळेस -1. -1 केव्हा असेल तर ते परऑक्साईड मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असते. अदर एलिमेंट्स जे आहेत त्या ग्रुप मधले ते +2, +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. +2, +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवतात. त्याच्यापैकी +4 आणि +6 ही कॉमन आहे. +4 आणि +6 कॉमन आहे. आणि स्टॅबिलिटी ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. +6 ऑक्सिडेशन स्टेट ही कमी कमी होत जाते ग्रुपमध्ये खाली जात असताना. ती कमी कमी का होत जाते तर बघा, द स्टॅबिलिटी ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस अँड +4 ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट मुळे +6 ऑक्सिडेशन स्टेट कमी होत जाते आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट ही इन्क्रीज होत जाते. इनर पेअर इफेक्ट म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जे बघितलं NH2 NP4, तर याच्यामध्ये जे इनर S ऑर्बिट आहे ते दोघेही इलेक्ट्रॉन हे अनपेअर्ड राहतात आणि फक्त आउटर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॉन्डिंग करतात. इनर्ट S ऑर्बिट गेटिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. इनर्ट पेअर इफेक्ट याला म्हटलं जातं. आणि आउटर जे इलेक्ट्रॉन्स असतील ते फक्त बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट होत असतात. म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही +4 आहे. आधीच्या एलिमेंटसाठी ती +6 आहे, पण डाऊन द ग्रुपमध्ये ती +4 होते आणि त्याचं रिझन आहे इनर्ट पेअर्ड इफेक्ट. इनर्ट पेअर्ड इफेक्ट म्हणजे काय तर इथे टोटल +6 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण त्याच्यापैकी जे S ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहेत त्यांना अशी टेंडन्सी आहे की ते अनपेअर्ड असू शकतात. अनपेअर्ड सुद्धा ते स्टेबल असू शकतात. पण जे आउटर 4 आहेत ते बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यांचं पेअरिंग होतं. याला म्हटलं जातं इनर्ट पेअर्ड इफेक्ट. तर इथे ऑक्सिडेशन स्टेट आपण ग्रुप 16 साठी बघितली. तर ग्रुप 16 मधले जे एलिमेंट्स आहेत दे शो -2, -2 +2 +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट. Oxygen does not show +6 oxidation state due to absence of d orbitals. Absence of d orbital मुळे तो +6 oxidation state दाखवत नाही. तर stability of -2 oxidation state decreases down the group due to increase in atomic size and decrease in electronegativity. -2 oxidation state ही सुद्धा डिक्रीज होत जाते कारण ॲटॉमिक साईज जी आहे ती इन्क्रीज होत जाते आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा डिक्रीज होत जाते. म्हणून -2 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होत जाते टॉप टू बॉटम. ऑक्सिजन शोज -2 ऑक्सिडेशन स्टेट. इन जनरल -2 ऑक्सिडेशन स्टेट ही कॉमन आहे ऑक्सिजनसाठी, पण काही वेळेस OF2 O2F2 मध्ये तो +2 किंवा -1 दाखवतो. नंतर स्टॅबिलिटी ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट decreases and +4 oxidation state increases due to inert pair effect. पुढे द ग्रुप 17 एलिमेंट्स. 17 एलिमेंट्स मध्ये हॅलोजन्सचा जर विचार केला तर इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NH2 NP5. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन गरजेचा आहे. रिक्वायर्ड ओनली 1 इलेक्ट्रॉन फॉर अटेन नोबल गॅस कॉन्फिगरेशन.
मग इथे -1 ऑक्सिडेशन स्टेट त्याची प्रेझेंट असेल, -1 किंवा +1 का एक इलेक्ट्रॉन तो गेन करेल किंवा एका इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करेल, अशा पद्धतीने -1 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॉमन आहे. त्याचबरोबर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन exhibit +1, +3, +5 and +7 ऑक्सिडेशन स्टेट. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन -1 बरोबर +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. They are less negative than fluorine and possesses empty d orbitals. तर एवढ्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ते का प्रेझेंट आहे? कारण लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यांच्यामध्ये एम्प्टी डी ऑर्बिटल सुद्धा प्रेझेंट आहे. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन साईज इन्क्रीज होत जाते, त्याचप्रमाणे तिथे नंबर ऑफ शेल्स सुद्धा इन्क्रीज होत जातात आणि एम्प्टी डी ऑर्बिटल्स प्रेझेंट असल्यामुळे तो त्याचा ऑक्टेट एक्सपांड करू शकतो. म्हणून एवढ्या जास्त +1, +3, +5 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे प्रेझेंट असतात. Hence, they can expand the octet. Fluorine has no d orbital. It can't expand its octet. त्याच्यामध्ये इनर डी ऑर्बिटल ऍबसेंट आहे, त्याच्यामुळे त्याचं ऑर्बिट हे एक्सपांड होत नाही आणि म्हणून फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. फॉर ग्रुप 18 एलिमेंट्स in general, the noble gases are least reactive. तर बघा 18 एलिमेंट्स कुठले आहेत? नोबल गॅसेस आहेत. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं, NS2 NP6 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे त्यांची टेंडन्सी नाहीये गेन किंवा लूज इलेक्ट्रॉन करण्याची. लूज आणि गेन करण्याची त्यांची टेंडन्सी नसल्यामुळे they are zero valent and mostly exist as monoatomic gases. म्हणून ते मोनोएटॉमिक फॉर्म मध्ये सुद्धा स्टेबल असतात. In general, noble gases are least reactive. Their inertness to chemical reactivity is attributed to the following reasons. Least reactive काय आहेत ते? तर noble gases except helium have completely filled NS2 NP6 electronic configuration in valence shell. इलेक्ट्रॉनिक जनरल कॉन्फिगरेशन आपण बघितलं, NS2 NP6 फुलफिल आहे. They have high ionization enthalpy and more positive electron gain enthalpy. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे इलेक्ट्रॉन जो आहे लास्ट तो इझिली रिमूव्ह होत नाही, म्हणून आयनायझेशन एन्थॅल्पी ही हाय आहे. नंतर इलेक्ट्रॉन मोर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन लूज करणार नाही त्याचबरोबर घेणार सुद्धा नाही, म्हणून पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी तिथे प्रेझेंट असेल, कारण इलेक्ट्रॉनचं इझिली ऍडिशन तिथे होणार नाही. The reactivity of noble gases has been investigated occasionally ever since their discovery, but all attempts to force them to react to form a compound were unsuccessfully for quite few years. रिएक्टिव्हिटी कमी असल्यामुळे ते इतरांशी मॉलिक्यूल तयार होत नाही, तर मोनोएटॉमिक या फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतात. पण निऑन, अर्गॉन, हिलियम, निऑन आणि अर्गॉन, क्रिप्टॉन याच्यापेक्षा झिनॉन जर बघितलं तर झिनॉन मध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे तो त्याचा ऑक्टेट एक्सपांड करू शकतो. एम्प्टी डी ऑर्बिटल प्रेझेंट असल्यामुळे तो त्याचा ऑक्टेट एक्सपांड करू शकतो. द पेअर्ड इलेक्ट्रॉन ऑफ व्हॅलन्स शेल कॅन बी अनपेअर्ड अँड प्रोमोटेड टू एम्प्टी डी ऑर्बिटल्स. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स जे असतील लास्ट शेल मधले ते प्रमोट होऊन एम्प्टी डी ऑर्बिटल्स तिथे तयार होतील आणि एम्प्टी डी ऑर्बिटल तयार झाल्यानंतर ते दुसऱ्या ऍटम बरोबर बॉन्डिंग तयार करू शकतात. द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर शेअर्ड विथ फ्लोरीन ऑर ऑक्सिजन. तर झिनॉन हा XeF2, XeF4, XeF6 और XeO3, XeOF4 अशा फॉर्म मध्ये तो प्रेझेंट असतो.
हे आपण ग्रुप 18 एलिमेंट्स मध्ये बघितलं. ग्रुप 18 मध्ये काय बघितले तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे स्टेबल आहे MS2 NP6. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे तो गेन करणार नाही किंवा लूज करणार नाही, त्याच्यामुळे तो लिस्ट रिॲक्टिव्ह असतो. पण झिनॉन जर बघितलं तर त्याची साईज जी आहे ती लार्ज साईज आहे आणि त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये जे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत ते तो प्रमोट करून त्यांना अनपेअर्ड झाल्यानंतर जे व्हॅकंट डी ऑर्बिटल्स आहेत ते इतर ॲटम बरोबर तो बॉन्डिंग करू शकतो, म्हणून तो काही हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये प्रेझेंट आहे. आपण आता जसं बघितलं त्या पद्धतीने. तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ग्रुप 16, 17 आणि 18 मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेटचा स्टडी केला, ज्याच्यामध्ये 16 साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NH2 NP4. म्हणून तिथे ऑक्सिडेशन स्टेट +2 -2 और +4 और +6 असू शकते. +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाउन द ग्रुप, व्हाइल +4 ऑक्सिडेशन स्टेट इंक्रीजेस डाउन द ग्रुप. +6 कमी होत जाते, +4 इंक्रीज होत जाते ड्यू टू इनर पेअर्ड. ग्रुप 17 मध्ये बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NH2 NP5. वन इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहे अटेन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी, म्हणून एक इलेक्ट्रॉन -1 और +1 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल. त्याचबरोबर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन साईज मोठी असल्यामुळे +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतात. आणि फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. नो डी व्हॅकंट डी ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून त्याची फक्त -1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये तो प्रेझेंट आहे. ग्रुप 18 मध्ये फक्त झिनॉन हा +4, +2, +6 या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये प्रेझेंट आहे.